नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 25 जून मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी ही या वर्षातली सर्वात मोठी आणि पहिली संकष्टी चतुर्थी आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत कुणी करावं, उपवास कसा करावा याविषयीची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. अंगारकी संकष्टी चतुर्थी हे व्रत सर्वजण करू शकतात. लहान, मोठे, म्हातारे किंवा लहान मुलं, आजी, आजोबा, स्त्री, पुरुष कोणीही हे व्रत करू शकतं. त्याचप्रमाणे ज्यांची संकष्टी चतुर्थीचे व्रत मोडले असतील, ज्यांना नव्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे असेल, अशांनी देखील ह्या व्रताला ह्या दिवसापासून सुरुवात करायची आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या पत्रिकेतील मंगळ ग्रह हा कमजोर असेल, मंगळ ग्रह हा अशुभ स्थानात असेल, अशांनी देखील अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे आहे. त्यामुळे त्यांच्या मंगल कार्यामध्ये वाढ होते. जर का मंगल दोषामुळे त्यांच्या घरात किंवा त्यांच्यात मंगल कार्य होत नसेल, तर अशांनी देखील मंगळवारची येणारी अंगारकी चतुर्थी हे व्रत करायचं आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या पत्रिकेतील बुध ग्रह हा कमजोर असेल, हा अशुभ स्थानात असेल, हा अशुभ फल देत असेल, अशांनी देखील अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे आहे. या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री हा उपवास सोडला जातो. रात्री ज्यावेळी चंद्रोदय होईल त्यावेळेस चंद्राचे दर्शन घेऊन चंद्राची पूजा करून आपल्याला ह्या व्रताचं उपवास सोडायचा आहे. चुकूनही आपल्याला चंद्रोदयाच्या अगोदर ह्या व्रताचा उपवास सोडायचा नसतो. जर का तुम्ही असं केलं तर तुम्हाला ह्या व्रताचं अजिबात फळ मिळत नाही. त्यामुळे चंद्रोदय झाल्याशिवाय तुम्हाला ह्या अंगारकी चतुर्थीचं किंवा संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडता येत नाही. 2024मध्ये येणाऱ्या या अंगारकी संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदयाचा वेळ हा रात्री 10:27 सांगितलेला आहे. प्रत्येक ठिकाणानुसार, प्रत्येक शहरानुसार हा टायमिंग थोडाफार इकडे तिकडे म्हणजे थोडाफार हा वेगवेगळा असू शकतो. तुम्हाला संध्याकाळी 10:30 वाजेनंतर तुम्हाला संकष्टी चतुर्थीचा उपवास हा सोडायचा आहे. आता हा उपवास करत असताना आपण हा उपवास कसा करायचा, तर बघा, संपूर्ण दिवसभर तुम्हाला फराळचं जे उपवासाला पदार्थ चालतात ते पदार्थ खाऊन तुम्हाला हा उपवास करायचा आहे. काही ठिकाणी किंवा काही जण अंगारकी चतुर्थीचा उपवास हा दूध, कॉफी, फक्त फळं खाऊन करत असतात. तर काही ठिकाणी हा उपवासाला चालणारे संपूर्ण पदार्थ खाऊन करत असतात. मग यामध्ये तुम्ही दूध, चहा, कॉफी, फळं, त्याचप्रमाणे तुम्ही साबुदाण्याची खिचडी देखील खाऊ शकतात. या व्रतामध्ये जरी संपूर्ण फळं तुम्ही उपवासात खात असाल तरी देखील तुम्हाला चुकूनही हे एक फळ या दिवशी खायचं नाही आहे, आणि ते म्हणजे फणस. फणस हे फळ तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चुकूनही खायचं नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. समुद्री मिठापेक्षा तुम्हाला उपवासाला चालणारे सैंधव मीठ हे तुम्हाला वापरायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जे तेल वापरणार आहात त्यामध्ये तुम्हाला सूर्यफुलाचं आणि सोयाबीन तेल अजिबात वापरायचं नाही आहे. त्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरू शकतात. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून आपण सर्वांनी आपल्या घरात असलेल्या गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, लाल जास्वंदाचं फूल, दुर्वा आवर्जून अर्पण करायचे आहेत. त्याचप्रमाणे त्यांची आरती करून आपल्याला संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर उपवास हा सोडायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.